गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा गुरुवार, तारीखाची 18 सप्टेंबर 2025. आणि त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर बघा ना यार, महिन्यातले 18 दिवस कसे निघून गेले कळालं सुद्धा नाही ना. वेळ पटापट पुढे सरकतो. त्यामुळे आपणही लवकर आता पहिले अपडेटकडे वळूयात. नाही म्हणजे बऱ्याचदा आपण आजकाल घरातून बाहेर पडताना कॅश तर कॅरी करत नाही, डिजिटल आपण सगळं जगतो आहोत. पण त्याच वेळेस जेव्हा आपल्याला पैशांची गरज पडते आणि एटीएम कार्ड सुद्धा आपण कॅरी करत नसलो तर होते पंचायत आणि आठवतं आपल्याला UPI आणि मित्र. पण मित्राकडे अकाउंटवर जर कॅश नसतील तर तिथेही आपल्याला प्रॉब्लेम होत असतो. सो याच गोष्टींना विचारात घेऊन आणि अशा बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम विचारात घेऊन UPIने म्हणजेच NPCIने एक सोल्युशन शोधलेलं आहे. नाही म्हणजे 20 लाखापेक्षा अधिक बिझनेस करस्पॉन्डंट जे आहेत त्यांच्या आउटलेटवरनं UPIद्वारे आता रक्कम काढली जाऊ शकते. पण यासाठी त्यांना RBIकडनं परवानगी घ्यायची. त्यामुळे ती परवानगी मागितली गेलेली आहे. जर ती परवानगी मिळाली तर भविष्यात आपल्या मित्रमंडळींना कधीच असा सामना करावा लागणार नाही समस्येचा. काय म्हणतायत तुम्ही? चला, यासोबत आणखीन एक गोष्ट कानावर पडली जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. तुम्ही ऐकताय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि पुन्हा एकदा पेपरवाला घंटामध्ये हजर झालोय. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. हे म्हणजे तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल बऱ्याचदा आणि ऑनलाईन रिझर्वेशन करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे. कारण की ऑक्टोबर 2025 पासून रिझर्वेशन सुरू झाल्यानंतर पहिले 15 मिनिटं तेच युजर ऑनलाईन तिकीट बुक करू शकणार आहेत ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं असणार आहे. त्यानंतर पुढचे 10 मिनिटं जे काय असतील ते सर्वसामान्य जनतेसाठी असणार आहेत, म्हणजे ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. आणि त्यानंतर मग एजंटला प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे मला या सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आपापलं जे अकाउंट आहे त्यावरनं आधार व्हेरिफिकेशन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तिकीट बुक करताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. चला तर आणखीन एक अपडेट देणार रेल्वेबद्दलच. कुठे जाऊ नका, ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते. कारण की महाराष्ट्रात आता पहिल्यांदा त्या गावात रेल्वे धावलेली आहे. सांगतो थोड्याच वेळात. स्टे ट्यून. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि पेपरवाला घंटामध्ये आपण काही मिनिटांपूर्वी बोललो की महाराष्ट्रात त्या गावात पहिल्यांदा रेल्वे धावलेली आहे. बीड बद्दल बोलतोय. नाही म्हणजे परळी ते अहिल्यानगर असा 261 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. त्यातला पहिला टप्पा जो काय तो काल बीड ते अहिल्यानगर सुरू झालाय 160 किलोमीटरचा. बिलकुल बॉस. म्हणजे बरेच दिवस या रेल्वे मार्गाबद्दल चर्चा सुरू होते आणि फायनली काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलाय. त्यामुळे आता बरंच सोयीस्कर होईल ना. आणि एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर सोमवार ते शनिवार ही ट्रेन धावणार आहे. 5 तासांचा हा प्रवास असणार आहे. सकाळी 6 वाजता अहिल्यानगरहून निघेल, दुपारी 12:30 वाजता पोहोचेल आणि त्यानंतर तीच ट्रेन दुपारी 1 वाजता बीडहून निघेल आणि संध्याकाळी 6:30 वाजता नगरला पोहोचणार आहे. कुठे ना कुठे हे कनेक्टिव्हिटी झाली ना की बरेचसे मार्ग सोपे होत असतात. चांगली गोष्ट आहे. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. तुम्ही ऐकतायत पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि घड्याळात बघितलं तर मला इथून निघावं लागणार आहे. पण त्याआधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगून येतो. म्हणजे कालच्याच दिवशी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBGA नुसार 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे भाव 898 रुपयांनी घसरून 1,09,971 रुपयांवर येऊन पोहोचले होते. आणि त्यानुसार जर बोलायचं म्हटलं तर यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 33,809 रुपयांची वाढ झाली आहे आणि सोबतच चांदीच्या किमतीतही 40,696 रुपयांची वाढ झालेली आहे. म्हणजे याचा तर मी एक आतापर्यंत अंदाज पाहिलाय. शेअर मार्केटवरती गेलं की सोन्याचे भाव खाली येतात आणि सोन्याचे भाव वरती जात असतील तर शेअर मार्केट खालीच असतं. असो, एनिवेज आता इथून माझी निघण्याची वेळ झालेली आहे. तर डेफिनेटली तुमच्या आणि माझ्या गप्पा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर आपण कंटिन्यू करूयात. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते. हॅव अ ग्रेट डे.